नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कापसाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात त्रास देणाऱ्या पांढरी माशी या कीटकाबद्दल आणि तिच्यावर प्रभावी नियंत्रण कसं घ्यावं याबद्दल। पांढरी माशी ही कापसाच्या पानाखाली वस्ती करून रस शोषून घेते। त्यामुळे पाने पिवळी पडतात, वाळतात, वाढ खुंटते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट येते। त्याचबरोबर ती लीफ कर्ल व्हायरस सारखे आजार सुद्धा पसरवते। त्यामुळे योग्य वेळी योग्य औषध फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे। पांढरी माशी नियंत्रणासाठी खालील कीटकनाशके आपण पाहणार आहोत। इमिडाक्लोप्राइड 17.8% SL, एसिटामाप्राइड 20% SP, थायमोथॉक्झाम 25% WG, डायनोफ्युरान 20% SG ही औषधे शिफारस केलेल्याप्रमाणे पंपामध्ये मिसळून वापरायची आहेत। शेतकरी बांधवांनी शिफारस केलेला डोसच वापरायचा आहे। एकाच गटातील औषधं वारंवार वापरायचे नाहीत। पानाच्या खालच्या बाजूस विशेष फवारणी करायची आहे आणि हवामान अनुकूल असताना सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करायची आहे। पांढरी माशी ही वेगाने प्रतिकारक शक्ती निर्माण करते। त्यामुळे एकाच औषधावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या गटातील औषधांची अदलाबदल करून फवारणी केल्यास जास्त फायदा होतो। तर शेतकरी मित्रांनो, वेळेवर आणि योग्य औषध फवारणी करून आपण पांढरी माशीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि कापसाचे उत्पादन देखील आपण वाढवू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। जय जवान, जय किसान, धन्यवाद।